प्रश्न पहिला, पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन राज्यात कोणत्या ठिकाणी पार पडले? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पुणे. प्रश्न दुसरा, मानवी शरीराचे सामान्य तापमान डॅश डॅश इतके असते? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 310 केल्विन. प्रश्न क्रमांक तिसरा, मध उत्पादन व विक्रीसाठी महाबळेश्वरमधील प्रसिद्ध गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मांघर. प्रश्न क्रमांक चौथा बघा, जलविद्युत उत्पादनात पुढीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ओडिशा. पुढचा प्रश्न, पश्चिम प्रशांत महासागर क्षेत्रात SEA ड्रॅगन 2024 युद्ध सराव अमेरिकेच्या नौसेनेने कोणत्या कालावधीत आयोजित केला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 8-24 जानेवारी. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य पुढीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बिहार. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या देशाच्या नैसर्गिक सीमा भारतास लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी यापैकी सर्व. पुढचा प्रश्न क्रमांक 9, रेल्वे ऑफ कॉलेज ही रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वडोदरा. पुढचा प्रश्न, कोणत्या शहराला फास्ट मूव्हर सिटी अवॉर्ड केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये मिळाला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पणजी. पुढचा प्रश्न, भारतातील खनिज तेलाची पहिली विहीर कोठे खोदली गेली? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दिग्बोई. प्रश्न क्रमांक 12 बघा, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. पुढचा प्रश्न, अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी साबरमती. पुढचा प्रश्न, चीनने जाहीर केलेल्या लोकसंख्या आकडेवारीनुसार चीनची लोकसंख्या कितीने कमी झाली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 20,80,000. पुढचा प्रश्न क्रमांक 15 बघा, पुढीलपैकी कोणत्या धातुकापासून चांदी हा धातू मिळवला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अर्जेंटाईट. प्रश्न क्रमांक 16 बघा, नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गोंदिया. प्रश्न क्रमांक 17 बघा, कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ओडिशा. प्रश्न क्रमांक 18 बघा, नगरपालिका मुख्याधिकाऱ्यावर प्रशासकीय नियंत्रण कोणाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जिल्हाधिकारी. पुढचा प्रश्न क्रमांक 19, कोणत्या ठिकाणी भारतात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चंदीगड. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आता लगेच लाईक करायचं आहे. तर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर आपण या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूया. तर प्रश्न क्रमांक 20 बघा, हापूस आंबा या जातीचे उत्पादन महाराष्ट्रात कोणत्या विभागात मोठ्या प्रमाणात होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कोकण. प्रश्न क्रमांक 21 बघा, वाशिम या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यामधून करण्यात आली? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अकोला. प्रश्न क्रमांक 22 बघा, प्रसिद्ध धार्मिक स्थळे व राज्य दिल्ली दिली आहेत यापैकी चुकीची जोडी ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तिरुपती बालाजी तेलंगणा. त्याचं योग्य उत्तर काय असेल किंवा योग्य जोडी याची काय होऊ शकते तर मला काय करायचं लगेच सर्वांनी कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न क्रमांक 24, ॲपल ऑन व्हील्स हा उपक्रम सफरचंदाची चोरी रोखण्यासाठी कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, भारतीय संविधान केव्हा संमत किंवा मान्य करण्यात आले? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी
26 नोव्हेंबर 1949 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मूलभूत हक्कांचं संरक्षणकर्ता म्हणून कोणास ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सर्वोच्च न्यायालय. पुढचा प्रश्न, सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गुरु. पुढचा प्रश्न, द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती तसेच दुसऱ्या महिला राष्ट्रपती भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 15व्या. पुढचा प्रश्न, कोणता देश भविष्यातील संधीचा फायदा घेण्याच्या देशाच्या यादीत प्रथम स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ब्रिटन. पुढचा प्रश्न, नॅशनल डिजिटल क्राईम रिसोर्स अँड ट्रेनिंग सेंटर ही पोलीस अधिकाऱ्यांना सायबर प्रशिक्षण देणारी संस्था कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नागपूर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1972. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31, मानवी आरोग्यावर फ्लोराईडयुक्त पाण्याचा होणारा परिणाम म्हणजे काय, म्हणजे कोणता? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अकाली वृद्धत्व. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32, जगात सर्वप्रथम प्लास्टिक कप्स आणि प्लेट्सवर बंदी घालणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी फ्रान्स. प्रश्न क्रमांक 33, कोणत्या राज्याने दीवमध्ये आयोजित केलेल्या पहिल्या द बीच गेम्स 2024 स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकली आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 34 बघा, पांढरा कांदा यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अलिबाग. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35, सातारा जिल्ह्यातील डॅश डॅश तांदूळाच्या प्रजातीला जिओग्राफिक इंडिकेटर मिळाले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए घनसोड. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36, कोणत्या देशाच्या प्रधानपदी शेरिंग तोबगे यांची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भूतान. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं हरितगृह वायू संपूर्ण मानवनिर्मित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी क्लोरोफ्लोरोकार्बन. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत देखील आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आता लगेच आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील वनस्पतीचा वापर जैविक इंधन बनवण्यासाठी केला जातो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जट्रोबा व करंज आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, इजिप्त देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? तर बघा, या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नाईल. प्रश्न क्रमांक 40 बघा, किती टक्के आयात शुल्क केंद्र सरकारने सोने व चांदीच्या शिक्क्यावर वाढवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 5. प्रश्न क्रमांक 41, स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए युरोप. पुढचा प्रश्न, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भूकंप नाभी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43, सर्वात जास्त मृदा धुपीचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजस्थान. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 44, पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. तर बघा, अल निनो हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पेरू. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 45, खालीलपैकी कोणाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रवी शास्त्री. प्रश्न क्रमांक 46, खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रसिद्ध मुळांचे साखव लिव्हिंग रूट ब्रिज आढळतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मेघालय.
प्रश्न क्रमांक 47, कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए देवप्रयाग. प्रश्न क्रमांक 48, कोणत्या डॉक्युमेंटरीला 2024च्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे जी भारतीय खेडेगावातील पार्श्वभूमीवर आधारित आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी टू किल अ टायगर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 49, स्नायूंच्या हालचालींसाठी डॅश डॅश हे महत्त्वाचे प्रथिन आवश्यक असते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मायोग्लोबिन. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 50, जलयुक्त शिवार अभियान हे महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 2015.